रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात लायन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन 2026 स्पर्धेला विद्यार्थी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हजारो स्पर्धकांच्या सहभागामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सहभाग। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यापुरते ते न थांबता त्यांनी स्वतः तब्बल 10 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करत फिटनेस आणि नियमित व्यायामाचं महत्त्व कृतीतून अधोरेखित केलं। त्यांच्या सहभागामुळे स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला। स्पर्धेनंतर बोलताना योगेश कदम यांनी निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्यासाठी नियमित व्यायाम, धावणे आणि संतुलित जीवनशैली आवश्यक असल्याचे सांगितले। आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले। लायन्स क्लबच्या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी स्वागत केले। आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा मॅरेथॉन आणि क्रीडा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा सहभागी स्पर्धक आणि नागरिकांनी व्यक्त केली। हजारोंच्या सहभागाने रंगलेल्या वर्षा मॅरेथॉनने खेड शहरात आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक सहभागाचा प्रभावी संदेश दिला। लायन्स क्लब खेडच्या वतीने पुन्हा एकदा यावर्षी वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। गेल्या वर्षी देखील मी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता। मी स्वतः व्यायाम करण्यामध्ये, फिटनेसमध्ये विश्वास ठेवणारा आहे। एक वेगळी ऊर्जा व्यायामातून, या मॅरेथॉनतून आम्हाला मिळते आणि विशेष म्हणजे खेड शहरामधील ग्रामीण भागामधील असंख्य तरुणांनी आणि तरुणींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे। वयाची कुठलीही मर्यादा नाही, म्हणजे मला वाटतं अगदी 72 वर्षाचे तरुण देखील आम्हाला धावताना दिसलेले आहेत। आणि अगदी 5 आणि 7 वर्षाच्या तरुण देखील आज आम्हाला इथे धावताना ह्याच्यामध्ये सहभागी होताना दिसलेले आहेत। मला वाटतं ह्यामधून संदेश एकच आहे की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपण फिट राहिलं पाहिजे। अगदी मी देखील गेल्या वर्षभरामध्ये 4.5 किलो वजन माझं स्वतःहून कमी केलं आहे। व्यायाम नियमित मी चालू केलेला आहे। आठवड्यातनं किमान 3 दिवस तरी व्यायाम करायला मी वेळ काढतोय। तशा पद्धतीने आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे।